काय वाटतंय दरवर्षी अजित पवार सहभागी असायचे, यावर्षी अजित पवार नाही? की दादांच्या विरहीची वारी निश्चितपणे त्या गोष्टीची कमतरता कदाचित जरी भासली नाही तरी दादांची कमतरता मात्र जाणाऱ्या लाखो भाविकांना आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी असणार आहे. तर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असतील, माऊली असतील किंवा पांडुरंगाची मूर्ती, एवढंच खरं ते या वारकरी बांधवांना अभिप्रेत आहे आणि अपेक्षित आहे. जसा दरवर्षी शेतकरी सांगतो की पांडुरंगा कमरेवरचा हात सोड आणि वर ढगाला हात लाव की जेणेकरून दो पाऊस या महाराष्ट्रामध्ये येईल आणि माझा बळीराजा त्या ठिकाणी आनंदी आणि सुखी पाहायला मिळेल आणि अपेक्षा आहे. जगदंबा प्रतिष्ठान आणि स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी अन्नदानाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो. अन्नदान वाटप केलं जातं. याच पार्श्वभूमीवरती हवेली तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य दिलीप वालेकर या ठिकाणी आलेत. दिलीपराव, तुम्ही आज या ठिकाणी आला, पाहिलं सगळं अन्नदानाचं, औषधोपचार देताना पाहिलं, काय वाटतं? तुम्ही दरवर्षी येता. खरं तर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातून आज लोणी काळभोरकडे प्रयाण होत असताना शेळवाडी फाटा या ठिकाणी स्टार महाराष्ट्र न्यूज आणि जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे खरं तर आज भागवत एकादशीच्या निमित्तानं फराळाचं वाटप असेल किंवा अन्नदान असेल, त्याचप्रमाणे तुमचं औषधाचं वाटप असेल, अशा प्रकारचं एक सुंदर नियोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाहायला मिळालं. आम्ही गेली 2 तास पाहतोय, हजारोच्या संख्येने लोक ह्या सगळ्या उपक्रमाचा लाभ घेताना दिसत आहेत. आपण जर पाहिलं तर तुम्ही अजित पवारांचे अतिशय विश्वासू जवळचे, अजित पवारांनी तुम्हाला अध्यक्ष केलं, जिल्हा नियोजन समिती दिली, पुन्हा अध्यक्ष केलं. काय वाटतंय दरवर्षी अजित पवार सहभागी असायचे, यावर्षी अजित पवार नाही? सोहळा अतिशय आनंदाचा आणि मोठा जरी असला तरी एक सल मात्र ह्या सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळते. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी बारामतीतून पंढरपूरकडे जात असताना लाखो लोकांना पंढरपुरामध्ये विठ्ठल भेटेल, पांडुरंग भेटेल, परंतु कामाचा विठ्ठल मात्र बारामतीमधून जाताना भेटणार नाही, याची एक सल मनामध्ये निश्चित आहे. आम्ही पाहायचो दरवर्षी आषाढी वारी आली की दादांचं नियोजनाच्या बैठकींचा सपाटा सुरू असायचा. माझ्या कष्टकरी वारकऱ्याला त्या ठिकाणी कुठलीही गोष्टीची कमतरता पडू नये हा अट्टहास दादांचा सातत्यानं राहायचा. परंतु आजची वारी ही दादांच्या विरहीची वारी निश्चितपणे त्या गोष्टीची कमतरता कदाचित जरी भासली नाही तरी दादांची कमतरता मात्र जाणाऱ्या लाखो भाविकांना आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी असणार आहे. आपण जर पाहिलं तर बळीराजा आजही त्या ठिकाणी कर्जमाफीतून मुक्त झालेला नाही. तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात, सुनेत्रा पवारांच्या जवळ असताय, तारीख पे तारीख चाललंय, नक्की काय करायचं? खरं तर आम्हा सर्वच शेतकरी बांधवांना वाटत होतं की आषाढीच्या पवित्र अशा मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणा किंवा कर्जमाफी होऊन जाईल, परंतु काल परवाच अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री मग एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमच्या सुनेत्रा वहिनी असतील, या त्रयींनी त्या ठिकाणी कर्जमाफीची 2 लाखापर्यंतची कुठलीही अट न ठेवताची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे ती कार्यान्वित होण्याची वाट मात्र सगळेच शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. आषाढी एकादशीपर्यंत त्याची मुहूर्तमेढ होईल अशी अपेक्षा धरून पांडुरंगाला साकडं घालूयात की माझा शेतकरी अगोदरच पाऊस लांबल्यामुळं खूप पिचला होता, मध्यंतरी थोडाफार पाऊस झाला, आता उघडीप आहे, परंतु आषाढी एकादशीच्या काळापर्यंत एकादशी त्या कर्जमाफीची कार्यवाही व्हावी अशी एक माफक अपेक्षा निमित्ताने व्यक्त करायची वाटते. एक वेगळा प्रश्न, आपण जर पाहिलं तर तुम्ही हवेली तालुक्याचे अध्यक्ष आहात. हवेली असेल तिकडे संतश्रेष्ठ माऊलींची पालखी चाललेली आहे, शासनाच्या वतीने स्वागत कामांची उभारणी केलेली आहे. कालही पाहिलं की अनेक ठिकाणी त्या ठिकाणी गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ज्या स्वागत कामं आहेत त्या ठिकाणी कमळाचा प्रचार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकट्याचाच फोटो त्या ठिकाणी लावलाय. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. ही वारी नेमकी कोणाची अशीच लोकांची चर्चा आहे. ही वारी भाजपची का पंढरीच्या पांडुरंगाची? अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला. खरं तर ज्या दिवशी कमानी लागल्या त्या दिवशी आम्हालाही आनंद वाटला की एक चांगली संकल्पना राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने राबवलेली आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, या दोघांचे फोटो पाहिल्यावर मात्र शेकडोनी फोन आले कार्यकर्त्यांचे की आपल्या सुनेत्रा वहिनी या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. शिवसेनेच्याही काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले की एकनाथभाई शिंदेंचा फोटो त्यावर दिसत नाही. मी डेप्युटी शिव जोशी साहेब असतील किंवा गजानन पाटील शिव साहेबांना फोन करून त्याची खातर जमा केली आणि तो लवकरात लवकर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावावेत. खरं तर आमचा अट्टहास होता की लोणी काळभोरला आमच्या भागाचे आमदार आदरणीय माऊलीआबा कटके यांचाही फोटो असावा, परंतु त्याची काही कार्यवाही कुठं झालेली दिसत नाही. शेकडो कार्यकर्त्यांची नाराजी या निमित्तानं निश्चितपणे उघड झालेली आहे आणि आपण म्हणता त्याप्रमाणे कदाचित भारतीय जनता पक्षाचा तो छुपा अजेंडा आहे का अशी शंका मनामध्ये येते की फक्त कमळाचा प्रचार आणि नेत्यांचा प्रचार त्या ठिकाणी दिसतोय. खरं तर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन जर असेल तर प्रोटोकॉल म्हणून 2 उपमुख्यमंत्री आणि आमदार त्या परिसरातले
मग उद्या दौंडला असेल तर तुम्ही राहुलदादा कुलांचा फोटो टाका, इकडे सासवडकडे गेलं तर तिथं विजयबापू शिवतरेंचा टाका. ही माफक अपेक्षा असणं कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी कुठं अयोग्य वाटत नाही. त्यामुळं ही वरिष्ठांच्या कानावर चूक घातलेली आहे. भविष्यात त्यामध्ये सुधारणा व्हावी ही अपेक्षा. आपण जर पाहिलं तर तुम्ही राजकीय नेते म्हणून सगळ्यांचे फोटो लावा असा तुमचा जरी आग्रह असला तर एक सर्वसामान्य वारकऱ्यांची ही भावना आहे की स्वागत कामानी असतील फ्लेक्सबाजी करण्यापेक्षा वारकऱ्यांना शेतकऱ्यांना सोयीसुविधा लवकरात लवकर द्या अशी त्यांची अपेक्षा आहे. काय सांगाल, काय पांडुरंगाला साकडं घालाल? अगदी बरोबर आहे. खरं तर ह्याच्यावर कुठलाही पक्षविरहित खरं तर त्याच कमानी असत्या तर त्याला आणखी आनंद झाला असता. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असतील, माऊली असतील किंवा पांडुरंगाची मूर्ती, एवढंच खरं तर या वारकरी बांधवांना अभिप्रेत आहे आणि अपेक्षित आहे. त्यामुळे यामध्ये सुधारणा करावी खरं तर शासनाच्या वतीने म्हणता आणि एकीकडे जाहिरातीचाही कुठंतरी अट्टहास होतो. हा थोडासा दुजाभाव त्या निमित्तानं वाटतोय. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा व्हावी ही माफक अपेक्षा. करोडो रुपयाचा नाहक खर्च झाला असं वाटतं? निश्चितपणे करत असताना स्वागत कमानी उभारल्यानंतर आनंद निश्चितपणे वाटला. परंतु आपण सांगता येते त्याच्यामध्ये जो झालर आहे की कुठंतरी नेत्यांचे फोटो टाकून मग पक्षीय वातावरण निर्माण करण्याचा त्यामागे हेतू आहे काय, अशी शंका मनामध्ये येते. शेवटचा प्रश्न, बळीराजा पिचलेला आहे, कर्जमाफी नाही, पाऊस अजून मुबलक प्रमाणात झाला नाही, पांडुरंगाला काय साकडं घाला? अगदी पांडुरंगाला निश्चितपणे जसा दरवर्षी शेतकरी सांगतो की पांडुरंगा कमरेवरचा हात सोड आणि वर ढगाला हात लाव की जेणेकरून दो पाऊस या महाराष्ट्रामध्ये येईल आणि माझा बळीराजा त्या ठिकाणी आनंदी आणि सुखी पाहायला मिळेल. आणि अपेक्षा आहे कदाचित वारकऱ्यांच्या सोयीसाठी असेल. बघा आता परवा प्रस्थानाच्या दिवशी नदी दुतडीवरून वाहत होती, परंतु भगवान श्रीकृष्णाचा पाय लागल्यानंतर जशी नदी खाली उतरली तशी झाली की काय, अशी एक चमत्कार झाला आणि नदी त्या ठिकाणी खालच्या तराला आली आणि वारकरी त्या ठिकाणी जाऊ शकले. त्यांच्या सोयीसाठी पाऊस आज जरी थांबला असला तरी 2-3 दिवसामध्ये पाऊस त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे आणि आला तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पेरणीनंतर त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे पांडुरंगाला एकच साकडे की पांडुरंगा कमरेवरचा हात सोडून वर ढगाला हात लाव जेणेकरून दो पाऊस या महाराष्ट्रामध्ये होईल ना माझा बळीराजा सुखी होईल. अजितदादांसाठी काय सांगाल पांडुरंगाला? खरं तर दादांचं जाणं आजही आम्हाला कुणाला विश्वास न बसण्यासारखी घटना आहे. दादांसारखं नेतृत्व या राज्याला पुन्हा मिळेल का नाही अशी शंका मनामध्ये असताना कुणीतरी एक अंधविश्वासाने का होईना म्हणते की दादा अजूनही हयात आहेत. खरं तर पांडुरंग करो आणि दादा परत या पृथ्वीतलावर येऊन या राज्याचा विकास जो गाडा चालू आहे त्याला परत एक चांगली बळकटी देण्यासाठी एक नेतृत्व पुन्हा एकदा याची देई या डोळा पाहण्याची संधी मिळावी ही पांडुरंगाकडं प्रार्थना. आपण या ठिकाणी पाहिलं की अजितदादांचे अतिशय विश्वास असले दिलीप वाल्हेकरांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. आज अजित पवार असते तर वारकऱ्यांच्या सोयीसुविधासाठी अनेक उपाययोजना त्यांनी केलेल्या असत्या. कर्जमाफी असेल, अनेक प्रश्नावरती अजित पवारांनी सडेतोड भूमिका घेतली असती. पण त्यांनी सुद्धा एक मागणी केलेली आहे की हे पांडुरंगा अजित पवारांना पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्राची सेवा करायसाठी पाठवून दे अशी माफक त्यांनी अपेक्षा केली आहे. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. जय हरी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.